नमस्कार, मी अक्षय आणि स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं बोट टॉक्समध्ये. नुकतंच जगामध्ये इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण युद्ध सुरू आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत या युद्धाच्या दिशेच्या संदर्भामध्ये. कारण हे युद्ध केवळ मिडल ईस्ट पुरतंच मर्यादित नाही आहे किंवा केवळ आखाती देशांपुरतंच मर्यादित नाही आहे, तर याचे संपूर्ण पडसाद हे संपूर्ण जगावरती पडत आहेत. यासोबतच या युद्धाचा भारतासारख्या देशांवरती काय परिणाम होत आहे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करतो आहे. आज संपूर्ण जगाने जागतिकीकरण स्वीकारलेलं आहे. अशा वेळी एक दोन देशांच्या मध्ये जर युद्ध सुरू असेल तर त्याचे परिणाम त्याच्या इतर देशांच्या अर्थव्यवस्थांवरती सुद्धा पडत असतात. यामुळे एका अर्थाने जर बघितलं आपण तर हे संपूर्ण जग एक प्रकारचं शरीर झालेलं आहे. आपण त्याला एक प्रकारचं खेडंसुद्धा म्हणतो. या शरीराच्या कोणत्याही एका भागाला जखम झाली तर त्याचे संपूर्ण वेदना या संपूर्ण शरीराला भोगावे लागतात. तशाच पद्धतीचं ही युद्धाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आज इराण आणि इस्रायल या संदर्भातल्या अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. मी या व्हिडिओमध्ये काही लेटेस्ट अपडेटसुद्धा देणार नाही आहे. केवळ गेल्या 4 दिवसामध्ये ज्या घडामोडी घडल्यात त्या आधारित आपण पुढील दिशा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला तर सुरुवात करूया. मित्रांनो, नुकतंच आपल्या सगळ्यांना माहिती आहे या युद्धामध्ये इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांची हत्या झाली आणि अशावेळी आता सर्वोच्च नेत्याची परत निवड करण्यात आली आहे. आता हा सर्वोच्च नेता कोण, तर मुस्तफा. हा मुस्तफा म्हणजे खोमेनी यांच्यापेक्षाही अवघड आहे किंवा डेंजर आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि असा हा खूप जास्त धर्मांध असलेला व्यक्ती या अध्यक्षपदावरती किंवा या प्रमुख पदावरती जर नियुक्त होत असेल तर अशावेळी याचे परिणाम युद्धावरती आणखी भयंकर होणार आहेत, हे एक समजून घेतलं पाहिजे. आता मुस्तफा सत्तेवरती आल्यानंतर यांनी महत्त्वाचे 2 निर्णय घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये जी काही प्रॉक्सी युद्ध करणारी एक महत्त्वाची संघटना त्यांच्याकडे होती, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स, ह्या कॉर्प्सला त्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे आणि हे युद्धामध्ये आता सक्रिय झालेले आहेत. हे युद्धामध्ये अतिशय तरबेज आहेत. ते प्रॉक्सी युद्धामध्ये तरबेज आहेत, म्हणजेच छुपे वार करण्यामध्ये फार तरबेज आहेत. यांना आता यांनी युद्धामध्ये आणलेलं आहे. आणि अशावेळी हे आता जे काही अमेरिकेचे इतर देशांमध्ये किंवा इराणच्या आजूबाजूच्या देशांमध्ये, अर्थातच सौदी अरेबिया असो, UAE असो, या देशांमध्ये जे काही त्यांचे लष्करी तळ आहेत ते उद्ध्वस्त करण्याच्या मागे ही सगळी यंत्रणा लागलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक नंतरचा निर्णय दिसून येतो की जे काही हॉर्मुझ नावाची जे काही स्ट्रीट आहे किंवा जो मार्ग आहे, ज्या मार्गाने संपूर्ण जगाचा बऱ्यापैकी व्यापार हा त्या मार्गातून होतो, ती स्ट्रीट यांनी बंद केलेली आहे. आणि त्यासोबत जे काही अमेरिकेच्या संरक्षणाखाली ही जहाजं त्या स्ट्रीटमधून जात होती किंवा त्या मार्गातून जात होती, ती मार्ग आता बंद केलेली आहेत. अमेरिकेने शाश्वती घेतली होती की आम्ही संरक्षण करू त्या जहाजांचं, परंतु हे जे काही इस्लामिक रिव्होल्युशनरी गाइडेड कॉर्प्स आहेत किंवा गार्ड कॉर्प्स आहेत, हे या ठिकाणी या जहाजांवरती हल्ले करण्यासाठी मोकळे झालेले आहे. त्याच्यामुळं या मार्गातून आता जगातला व्यापार ठप्प झाल्याची स्थिती दिसून येत आहे. ही एक महत्त्वाची निर्णय या मुस्तफाची आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. मुस्तफा हा फार अवघड आहे, डेंजर आहे आणि हा जगामध्ये या युद्धाचे आता आगामी काळामध्ये भयंकर परिणाम पाहायला मिळणार आहेत. हे युद्ध फार काळ काही टिकणार नाही असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं. परंतु इराणचा स्वतःचा दावा आहे की आम्ही 3 महिन्यांपर्यंत युद्ध करू शकू. आता हे 3 महिन्यांपर्यंत जर हे युद्ध करू शकलेत तर आपली तर इतकी अवघड परिस्थिती आहे की आपण 15 दिवस सुद्धा टिकू शकणार नाही आहोत तेलाच्या बाबत. कारण आपल्या भारताला 80 ते 85% तेल हे आयात करावं लागतं. जरी आपण इराणवरून आयात करत नसलो, इराणवरून तर करायचो, आता ते अमेरिकेच्या सगळ्या दबावामुळे आपण इराणकडून आयात तेल करणं बंद केलं, परंतु इतर ठिकाणाहून जरी आपल्याला तेल आयात करायचं असेल तरी त्याचे परिणाम किंवा आपला जो व्यापार आहे तो निर्यात करायचा असेल किंवा काही वस्तू आयात करायच्या असतील तरी सुद्धा आपल्यासाठी ही भयंकर गोष्ट म्हणता येईल किंवा धोक्याची घंटा म्हणता येईल. कारण आपण बऱ्याचशा गोष्टी आयात करतो, याचा अर्थ आपल्या अर्थव्यवस्थेवरती त्याचा परिणाम होतो. काही कच्चा माल आपण आयात करतो, निर्यात काही गोष्टी करतो, पक्क्या वस्तू ज्या आपण तयार करतो त्यासुद्धा निर्यात करतो, याचा आपल्या अर्थव्यवस्थेवरती भयंकर परिणाम होणार आहे. आता आपण जे टार्गेट ठरवलं होतं $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचं, याच्यासाठी कुठेतरी हे अर्थ आपल्याला पाहायला मिळेल आगामी काळात. म्हणजे याचा अर्थ
हे जे संपूर्ण इंधन असतं, आपण ऊर्जा सुरक्षेच्या बाबत अनेक सरकारांनी प्रयत्न करणं आवश्यक होतं, परंतु ते केले गेलेलं नाही. कारण देशाची अर्थव्यवस्था ही तेलावरती अवलंबून आहे. 1973चं असो किंवा 1989चे जे तेलाचे झटके आपल्याला पडलेले होते, त्याच्यातूनच आपल्यावरती 1990च्या दशकामध्ये अर्थव्यवस्था कोलमडण्याची स्थिती निर्माण झालेली होती. म्हणूनच आपल्याला तिकडे उखाजा धोरण स्वीकारावं लागलं, अर्थातच खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण धोरण स्वीकारावं लागलं. आणि आज त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतात की आपण जे काही LPG धोरण स्वीकारून अर्थव्यवस्था सुधारण्याचा, नवीन आर्थिक सुधारणा स्वीकारल्या, हे परिणाम आपल्याला तेव्हा इतिहासामध्ये पाहायला मिळाले. परंतु आता आगामी काळामध्ये आपण ऊर्जा सुरक्षेच्या बाबत शाश्वत असणं गरजेचं होतं, ऊर्जा सुरक्षा निर्माण करणं गरजेचं होतं, परंतु आपण ती केली नाही. त्याच्यामुळं आता भारतामध्ये तेल जर महाग होत असेल, म्हणजे एक लक्षात घ्या की भारतात केव्हाही महागाई होत असेल तर त्याच्या मागचं प्रमुख कारण असतं इंधन. इंधन महाग झालं तर सगळ्या गोष्टी महाग होतात. आगामी काळात त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. RBI हे आपले रेपो रेट कमी केलेले दिसून येतील, कारण महागाई वाढलेली असेल. आजच आपण बघतो की आपल्याजवळ 8-10 दिवस 15 दिवस पूर्वी इतकं तेल आहे, अशा काही बातम्या लोक पसरवत आहेत किंवा त्याच्यामध्ये अफवा पसरवत आहेत. त्याच्यामुळं आपल्यातली लोक जाऊन पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरायला लागलेली आहे. आणि अशातच पेट्रोल भरून गरज नसताना पेट्रोल आहे आपल्याकडे किंवा इंधन आहे आपल्याकडे, परंतु तरी सुद्धा एक भीतीच्या कारणाने आपण पेट्रोल भरायला जाऊन आवश्यक नसलेलं पेट्रोल भरतोय आणि महागाई वाढून देतोय किंवा पेट्रोलचा स्टॉक कमी करतोय जाणून बुजून. हे सगळं घडताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये आता आपली अर्थव्यवस्था काय परफॉर्म करणार, हे एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी आपल्याला निर्माण होऊ शकतात. त्यासोबत एक महत्वाचं आहे की आपण या युद्धामध्ये तटस्थ असणं गरजेचं आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान हे युद्ध सुरू व्हायच्या 1 दिवस अगोदर इस्रायलमध्ये गेलेले होते. त्याच्यामुळं आता त्याचे सुद्धा काय परिणाम होतात, त्याचा सुद्धा बाबत इराणच्या बाबत, जो की आपला पूर्वापार मित्र होता इराण, ज्याने जरी 1972च्या युद्धामध्ये किंवा 65च्या युद्धामध्ये जरी पाकिस्तानचा पाठिंबा दिला असेल किंवा चीनचा पाठिंबा दिला असेल इराणने, परंतु 1979च्या दशकामध्ये इराण आणि भारताचे संबंध अतिशय चांगले दृढ झालेले होते, जे की नंतरच्या कालावधीमध्ये इराण याला आपण पाकिस्तानचा काउंटर म्हणून वापर करत होतो. त्या इराणमध्ये आपलं छाबहार कोड सुद्धा आहे, ज्या माध्यमातून आपण पाकिस्तानला काउंटर करत होतो. मग आता इथे आपल्या ज्या काही परराष्ट्र धोरणाच्या दिशा आहेत त्या सुद्धा बदलताना आपल्याला दिसून येतात. ज्यावेळी परराष्ट्र धोरणाच्या दिशा बदलतात त्यावेळी त्या अर्थव्यवस्थेवरती सुद्धा आपला परिणाम होत असतो आणि ही अर्थव्यवस्थेचे परिणाम आगामी काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे फार भयंकर असणार आहे, हे आपण या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे.